नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत शेंगदाणा चिक्की। तर इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 1 वाटीला थोडा कमी गूळ घेतला आहे। गुळाचा आपण पाक बनवून घेऊ। यामध्ये 1 चमचा तूप, 2-3 मिनिटे झाली आहे। गूळ छान वितळला, चेक करून बघूया। तर गूळ कडक नाही होते, अजून नरम आहे। याला पुन्हा अजून 2-3 मिनिटे शिजवून घेऊ। पुन्हा 2-3 मिनिटे शिजवलं, पाक छान कडक झाला तर यामध्ये शेंगदाणे घालून छान मिक्स करून घेऊ। ते बटर पेपरला मी तूप लावून घेतलं आहे। हे ताटाला तूप लावलं तरी चालेल। मी याला पुन्हा वरून एक बटर पेपर लावून आपण छान आकार देऊन घेऊ। ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागते, कारण गरम गरम असतानाच याला छान आकार येतो। तर याला अजून थोडं व्यवस्थित आकार देऊन घेऊ। ते थोडं हलकं गरम असताना याला कट करून घ्यायचं। कट करून झालं, थोडं थंड झालं की आपण काढून घेऊ। तर इथे आपली चिक्की तयार आहे, अगदी छान झाली आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।